खूप जास्ती ऊन शिकायला आली आहे मी वर. 10 वाजलेत आणि आज आहे 19 डिसेंबर. तर हॅलो, आणि आपल्याला उद्या जायचं आहे सावंतवाडीला. उद्या संध्याकाळची आपली आहे बस. तर कामं तर भरपूर सगळेच राहिलेलं आहे. पॅकिंग अजूनही नाही केलेली आहे. माझं तसंच असतं की लास्ट मोमेंटलाच करायची असते मला. कालपासून मी सगळं काढून ठेवलंय. बॅग काढली आहे, सोबत न्यायचे सर्व कपडे काढून ठेवले, पण ते अजून बॅगमध्ये टाकलेले नाही आहेत. आणि असं वाटतं की काय बॅगमध्येच टाकायचं आहे ना, होऊन जाणार. पण आय नो लास्ट मोमेंट पर्यंत माझं काही नसतेच. परत काल आपलं होतं, आपली सॅलॉनची अपॉइंटमेंट होती. म्हटलं थोडंसं क्लीनअप करावं, पण तिथे पण नाही गेली. आज मला मेहंदी काढायची आहे, पण जी मेहंदीवाली सोबत मी इन्क्वायरी केली होती ती बोलते की नाही जमणार. हा, तर मेहंदी तर आपण तिकडे जाऊन सुद्धा काढू शकतो, पण कामाची इंटेन्सिटी बघता मला असं वाटतं की इथूनच काढून गेलेलं बेटर आहे. उद्या आपल्याला निघायचं आहे. मी जायसाठी खूप एक्साइटेड आहे, पण मी माझ्या फ्रेंडला म्हटलं होतं की चल सोबत, म्हणजे थोडंसंच तेवढं ट्रॅव्हलिंगमध्ये आणि हे सोबत झालं असतं, पण ती ॲज युजल नाही येते. तर लेट्स सी, सोलो ट्रॅव्हल आपलं करूया आपण. लागले ॲटलिस्ट एका हाताला जरी मेहंदी लावून घेतली मी आधी तर बेटर राहील, आणि तिथे मग थोडीशी सेकंड हँडला लावून घे. सेकंड हँड दुसऱ्या हाताला. जुईच्या मागे मी आता खूप धावली, त्याच्यामुळे मला दम लागतो. सी, आपली फिजिकल हालत कळून जाते थोडस जरी धावलं, काय केलं तरी. ऊन घेऊन असं वाटतंय की आता छान झोपून राहावं. आज माझा काहीच प्लॅन नाहीये. नो स्वयंपाक, म्हणजे की जे एक्स्ट्राची घरातली कामं आहेत ती मी आज काहीच नाही करणार आहे. जे माझी बाकीची पेंडिंग कामं आहेत ती करणार आहे. काही सॉंग्स अजूनही एडिट व्हायचे आहेत. गाईज, आपण एक पार्सल मागवलेलं आहे अमेझॉनवरनं. हे मी ऍक्च्युली असंच बघितलं होतं कोणाच्या तरी व्हिडिओमध्ये, आणि मला ते वाटलं होतं की ट्राय करावं. माझ्याकडे ऑलरेडी एक आयशॅडो पॅलेट आहे, तरी सुद्धा मी हे मागवलेलं आहे. मी ऑलरेडी हे खोललेलं आहे कारण याचा खूपच झंझट होती, वेळ खूप गेला असता. तर हे आहे हिलरी रोडरचं आय पॅलेट. याच्यामध्ये आयशॅडो तर आहेतच, पण ह्यामध्ये आणखी गंमत म्हणजे आपल्याला मिळतात आहे 2 ब्लश आणि एक हायलायटर आणि एक कॉन्टूर. हे बघा किती सुंदर आहे. हे शेड्स मला खूप जास्त आवडलेले. याच्यामध्ये 2 व्हेरियंट्स येतात, त्याच्यामध्ये थोडे वेगळे शेड्स आहेत. हे खूप मला आवडलेले म्हणून मी ऑर्डर केली. किती छान आहे. आणि हे बघा 2 ब्लश, एक कॉन्टूर आणि एक हायलायटर. हे जेव्हा मी टेस्ट करणार त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला देणार. आणि इथे याला मिरर सुद्धा आहे. मी याचं अजून प्लास्टिक काढलेलं नाही आहे. आणि याची प्राइस फक्त 220 रुपीज, म्हणजे ही त्याच रेंजमध्ये मिळणार तुम्हाला. याची जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार, तिथनं तुम्ही परचेस करू शकता हे प्रॉडक्ट. हां गाईज, असे मी हे मेकअपचे प्रॉडक्ट्स घेऊन तर घेते, पण मी त्यांना इतकं कमी यूज करते की म्हणजे त्याची एक्सपायरी डेट लवकरच येऊन जाते. आता भले मेकअप प्रॉडक्टची एक्सपायरी डेट असते 3-4 वर्षापर्यंत चालतात, पण मी ते जास्त युजच नाही करू शकत. दरवेळेस घेताना मी हाच विचार करून घेते की आता मी हे छान लावणार, वापरणार. पण आता बघा, मी हे सुद्धा मला आता वापरायचं आहे चांगलं, पण याच्या आधीचं माझ्याकडे जे आयशॅडो पॅलेट आहे ना, मी ते खूपच कमी वापरलंय. आणि त्याचे सबस्टिट्यूट म्हणून मी फक्त सगळं माझं काम लिपस्टिकनी चालवते. तर आता मला वापरायचं आहे ते पण हे पण. गाईज, मी झाले रेडी अगेन. आपण जातोय लंच करायला. आणि दिस इज माय आउटफिट. टॉप फ्रॉम मिंत्रा, रोडस्टर, अँड पॅन्ट्स फ्रॉम शीन. हाऊ डू आय शो इट? या,
पॅकिंग आपली सुरू आहे, पण ही बॅग नुसती नावालाच आहे, ह्यात काही मावतच नाही नीट. फायनली आपली जर्नी सुरू झाली आणि पुण्याच्या बाहेर निघताच आम्ही सर्वांनी जेवण केलं. हे दोघं निकीचे फ्रेंड्स आहेत, ते माझ्यासोबतच होते. आणि रात्री 12:30 वाजता हा जो साताऱ्याचा घाट आहे तिथे आमची गाडी बंद पडली आणि खूप वेळ आम्ही तिथे अडकलो होतो. आणि शिवशाहीच्या 3-4ही गाड्या त्या घाटामध्ये बंद पडल्या होत्या. आणि आता 1 तासाने मेकॅनिक येणार, मग येणार, असं करत करत सकाळी 5:30 वाजेपर्यंत आम्ही तिथेच अडकलो होतो. आम्ही थोडा वेळ बाहेर टाईमपास केला, खूप छान वाटलं. 3-3:30ला आम्ही आतमध्ये आलो, सगळे झोपले होते. मग मी थँक गॉड माझ्याकडे माझा टॅब होता, मग थोडंसं मी कलरिंग केलं. आणि मग फायनली सकाळी 5:30 वाजता त्यांनी नवीन गाडी मागवली, एकदम खटारावाली बस होती ती. त्याच्यात आम्ही फायनली बसलो आणि मग जर्नी सुरू झाली. छान मग दिवस उघडायला लागला, तर व्ह्यू वगैरे खूप सुंदर होता. पण थोडंच आम्ही पुढे गेलो, जसं कोल्हापूरच्या जवळ वगैरे आम्ही पोचलो. खूप धुकं होतं, अत्यंत धुकं की काहीच दिसत नव्हतं. आणि मला एवढी भीती वाटत होती, म्हणजे ऑब्व्हियसली ड्रायव्हर तो चालवतच होता, पण मध्ये एवढ्यांदा असं झालं की त्याला काही दिसलंच नाही. खूप जास्त दाट धुकं होतं त्या दिवशी. आणि मग काय व्ह्यू वगैरे खूप सुंदर होता. पण या बसचा इतका जास्ती आवाज येतोय की मी या क्लिपमध्ये कुठेच त्याचा ओरिजिनल व्हॉईस जो आहे तो यूज नाही करू शकत आहे. नुसतं खूपच जास्त ते व्हायब्रेशन होत होतं. आणि मग मला काही झोप वगैरे येत नव्हती. म्हणजे मेहंदीचा रंग बघा किती सुंदर आला आहे ना, काहीही न करता. फक्त दोन्ही हाताच्या मेहंदीच्या कलरमध्ये थोडा डिफरन्स आहे, कारण एक मेहंदी मी रात्रभर ठेवलेली आणि एक लावून लगेच काढलेली. पण मला खूप आवडलं आणि खूप सुंदर वाटत होतं. आणि मग असं करता करता फायनली सावंतवाडीला पोचायला मला वाटतं 12:30 ते 1 वाजलेला असणार. जाताना मध्ये हा छान सुंदरसा लेक होता, हा व्ह्यू मस्त होता खूपच. पण आता आम्ही ट्रॅव्हलिंग करून खूप कंटाळलो होतो. मी रात्री 8 वाजेपासून निगडीवरनं निघाली होती आणि 10:30ला स्वारगेटला बस पोचली. आणि मग तिथून पुढे आम्ही एक हॉल्ट घेतला. All the adventurous rides. It's so pretty. Your dress is so pretty. I love you sweater pants and sweater. I love your jacket. Oh my god. I love your outfit too. It's too cute, like you. Thank you. But you know this one is my father. Oh, what's her name? Her name was Lita. Rita. No, her name is Liliga. Liliga? Yes. Okay. You know her name? Yes. You don't have any names. अरे मग आता काय मेहंदी काढून घ्यायची आहे, तू चांगलं आहे ना. निकीची मेहंदी वगैरे ऑलरेडी सुरू झाली होती. आम्ही उशिरा पोचलो, फ्रेश झालो, जेवण वगैरे केलं आणि छान प्रोग्राम सुरू होता. थँक गॉड मी आधीच मेहंदी काढलेली होती. तिथे गेल्यावर माझं काम फक्त एवढंच होतं की सगळ्यांची डान्स प्रॅक्टिस करून घेणं, सगळ्यांना स्टेप्स रिवाईज करून देणं, कोणाला नवीन डान्स सेट करून देणं, ह्यातच माझा पूर्ण वेळ गेला. आणि मी मला काही शूट नाही करू शकली. म्हणजे डान्स रिहर्सल्स आणि त्या सगळ्या गोष्टी मी याच्यात नाही दाखवू शकली. मग निकीचा एक छानसा मेहंदीचा छोटासा शूट झाला. आणि मग काय नाही, दिवसभर प्रॅक्टिसच चालू होती. आणि संध्याकाळी आम्ही छान मस्त जेवण केलं. आणि मग नंतर संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही परत प्रॅक्टिस केली थोडीशी. खूप मज्जा आली आणि छान सुंदर एक्सपिरियन्स होता. गावात मला खूप जास्त छान वाटलं. आणि मग नंतर काय, असा हा आमचा मेहंदीचा इव्हेंट जो होता तो छान याच्यामध्ये संपवला. रात्रीचं जेवण झालं आणि इथे आपण हा आपला व्लॉगचा पार्ट 1 संपूया आणि आपण दुसऱ्या पार्ट 2 मध्ये भेटूया आणि पुढचे प्रोग्राम्स आणि पुढचं सगळं बघूया. थँक्यू सो मच.